तर नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम नेटवर्क या चॅनलवर तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सुरू करूया आजच्या स्टोरीला. नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात असणारे साकुरे या गावात पाटील हे दाम्पत्य राहत होतं. आदिवासी असणारे हे दाम्पत्य लोकांच्या शेतमजुरीवर मजुरी करून आपले पोट भरत होते. ज्ञानेश्वर पाटील आणि शीतल पाटील अशी या नवरा बायकोंची नावे आहेत. शीतल आणि ज्ञानेश्वर यांचे लग्न होऊन खूप वर्ष झाली होती, पण त्यांना मुलबाळ झाले नाही. आपल्याला एखादे तरी मूल व्हावे म्हणून या दाम्पत्याने अनेक देवांना नवस बोलले होते. अखेर त्यांना एक मुलगा झाला. 4.5 वर्षांपूर्वी या दाम्पत्याला मुलगा झाल्याने ते खूप आनंदात होते. या मुलाचे नाव कार्तिक असे ठेवण्यात आले होते. कार्तिक आता 4.5 वर्षाचा झाला होता. काही महिन्यांपूर्वी शीतल आणि ज्ञानेश्वर हे दाम्पत्य, त्यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार हे सर्वजण मिळून परराज्यातील गाडी करून यात्रेला गेले. या गाडीचा ड्रायव्हर सागर शिवाजी वाघ हा तरुण होता. प्रवासात शीतल आणि ज्ञानेश्वर यांची त्याच्याशी ओळख झाली होती. सागर वाघ नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात असणाऱ्या बोराळे गावचा रहिवासी होता. त्याच्या कुटुंबात पत्नी आणि 3 मुले आहेत. असे या सागर वाघशी शीतल आणि ज्ञानेश्वर यांची ओळख झाली होती. हा ड्रायव्हरचे काम करत असल्याने तो नेहमी फिरत असायचा. सोबतीमुळे त्याला दारूचे व्यसनही जोडले होते. त्याच्या या व्यसनाला कंटाळून त्याची बायको त्याला सोडून गेलेली होती. या सागरने शीतल सोबत जवळ यायचा प्रयत्न सुरू केला होता. संधी मिळेल तेव्हा तो तिच्या घरी येत असे. दोघांमध्ये शारीरिक आकर्षण निर्माण झाल्यावर ते दोघे एकमेकांना भेटून आपली वासना पूर्ण करत असत. काही महिन्यांपासूनच त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू झाले होते. इकडे सागरची बायको त्याला वैतागून सोडून गेली होती आणि काही दिवसांच्या सहवासामुळे शीतल हिला आता तिचा नवरा नकोसा वाटू लागला होता. प्रियकर सागर हा तिला खूप आवडू लागला होता. त्यासाठी ती आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवायलाही तयार होती. एक दिवशी शीतलने आपल्या मुलाला कार्तिकला घेतले आणि ती घर सोडून सागरकडे आली. ते 3 जण एकत्र राहू लागले होते. सागर आणि शीतल यांना आता रान मोकळे होते. त्यांना कार्तिकची आता अडचण वाटू लागली होती. दोघात तिसरा कशाला असा विचार त्या दोघांनी केला. एके दिवशी वैतागून त्या दोघांनी कार्तिकचे डोके भिंतीवर आपटले आणि त्याचा खून केला. नवसाने झालेल्या मुलाला मारण्यात आले. नवसाने झालेल्या मुलाला मारण्यासाठी शीतलचे हात जरा सुद्धा मागे सरकले नाहीत. पण मुलाला मारले खरं, पण त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न आता त्यांच्या पुढे आला होता. त्यांनी रात्र होण्याची वाट पाहिली. रात्र वाढली तसे त्या दोघांनी कार्तिकचा मृतदेह घरातील एका पांढऱ्या कपड्यात गुंडाळला आणि तो मृतदेह घेऊन ते कोपरगाव तालुक्यातील चिंचनाळी शिवारात आले. तिथे त्यांनी रात्री उशिरा कार्तिकचा मृतदेह गोदावरी नदी पात्रात सोडून दिला. शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024चा तो दिवस. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये फोन आला. चचनाळी येथील पोलीस पाटील प्रकाश रामनाथ शिंदे वय 53 यांचा फोन आला होता. पोलीस निरीक्षक संदीप कोळी त्यांनी सांगितले की चिंचनाळी शिवारातील गोदावरी पात्रात पुलाच्या खालीच बाजूला एक खडकातील साचलेल्या पाण्यामध्ये एक पांढऱ्या रंगाच्या कपड्यात गाव ओटाड्यात एक लहान मुलाचा मृतदेह दिसत आहे. आपण ताबडतोब यावे असं त्यांना सांगितले. पोलीस घटनास्थळी येऊन दाखल झाले. त्या गावातील गोदावरी नदी पात्र लासलगाव रोड पुलाच्या पूर्वेस अंदाजे 100 मीटर अंतरावर साचलेल्या पाण्यात एक सफेद कपड्याचे गाठोडे सापडले. त्या गाठोड्याच्या बाहेर एक हात एक पाय आलेला दिसत होता. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने ते गाठोडे पाण्याच्या बाहेर काढले. त्या गाठोड्यामध्ये अंदाजे 5 वर्षाचा मुलगा आढळून आला होता. डोक्यावर काळे केस, गळ्यात जुना दोरा बांधलेला होता. त्याच्या डाव्या पायात घोट्याजवळ एक करदोडा बांधलेला होता. पोलिसांनी जरा बारकाईने त्याच्या शरीराचे निरीक्षण केले असता त्या मुलाच्या उजव्या कानाजवळ, मानेवर, त्याच्या मागच्या बाजूला, कंबरेवर, नितंबावर जुन्या जखमांचे वरण दिसत होते. पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडले. संदीप कोळी यांच्या नेतृत्वाखाली तपासाला सुरुवात केली. सदर मयत मुलाचे फोटो विविध पोलीस ठाण्यांमध्ये पाठवले गेले होते. त्यावरून ओळख पटवण्याचा प्रयत्न होऊ लागला होता. आदेशित केल्यानुसार तपास सुरुवात झाली होती. गावाकडे येणाऱ्या वेगवेगळ्या रस्त्यांवरील CCTV फुटेज तसेच विश्लेषण करून या गुन्ह्याचा तपास करण्याचे ठरवण्यात आले होते. कोपरगाव तालुका पोलिसांनी कोपरगाव, शिर्डी, राहाता, वैजापूर, येवला, वावी या भागात जाऊन ते मिळेल ते फुटेज त्यांनी लोकांना दाखवून तपास केला. त्या फुटेजमध्ये नदीच्या पात्रात टाकणाऱ्या इस्माच्या अंगावरील जर्किन व त्या जर्किनवरील सिम्बॉल यांच्यावर लक्ष केंद्रित केले असता तशा प्रकारचे जर्किन घालणारी व्यक्ती ही राहाता तालुक्यातील डोराळे गावातील सोमनाथ लांडगे यांच्याकडे कामास असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यावरून पोलीस पथक डोराळे येथे गेले असता संशयित व्यक्ती तिथून पसार झाल्याचे त्यांना कळाले.
डोराळे येथील सोमनाथ लांडगे यांच्याकडून संबंधित व्यक्ती सागर वाघ असल्याचे समजले. सागर वाघ व त्याच्यासोबत असणारी बाई त्यांनी हा गुन्हा केला असून मयत मुलाचे नाव कार्तिक असल्याचे पोलिसांना तपासात कळाले. कोपरगाव तालुका पोलिसांनी बालकाचा मृतदेह मिळाल्या थोडासाही उशीर न करता अहोरात्र मेहनत घेऊन त्या बालकाचे नाव कार्तिक ज्ञानेश्वर पाटील, वय 4 वर्षे 3 महिने, राहणार साकूर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक असे असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याच्या आईचे नाव शीतल ज्ञानेश्वर पाटील असल्याचे कळाले. शीतल पाटील ही बाई दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजी प्रियकर सागर शिवाजी वाघ, राहणार बोराळे, तालुका चांदवड यांच्यासोबत मुलासोबत पळून आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनीच त्या मुलाचा खून करून मृतदेह गोदावरी नदी पात्रात टाकला असावा या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले होते. दोघे संशयी आरोपी गुन्हा केल्यानंतर पसार झाले होते. कोणत्याही प्रकारचा ठाव ठिकाणा मिळत नव्हता. ते दोघेही स्वतःचे अस्तित्व लपून राहत होते. पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे न थांबता आजूबाजूच्या जिल्ह्यात फिरत होते. तेथे जाऊन त्यांनी खबरी तयार केली. शेवटी या सगळ्या मेहनतीचे फळ आलेच. शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी एका खबऱ्याकडून त्यातील माहिती शीतल ज्ञानेश्वर ही नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे आली असल्याची त्यांना माहिती मिळाली होती. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने दिंडोरी येथे जाऊन शीतलचा शोध घेतला असता ती त्या ठिकाणी मिळून आली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊनकडे जोडीदाराची चौकशी केली असता तो देवळा तालुक्यातील भूर येथे असल्याची माहिती मिळाली होती. शीतलचा प्रियकर सागर वाघ याचा शोध घेण्यासाठी पोलीस भोर येथे गेले असता तो गायब झाला होता. पोलिसांनी अनेक युक्त्या वापरून सागर वाघचा दिनांक 8 फेब्रुवारी रोजी रात्रभर शोध घेतला. त्याला सापळा लावून दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी एका ठिकाणावरून ताब्यात घेतले. शीतल पाटील व सागर वाघ या दोघांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस सुरू केली असता त्यांनी आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. वासनापूर्तीसाठी अडचण ठरणाऱ्या 4 वर्षाच्या मुलाला मारण्याचं कृत्य त्यांनी केलं होतं. या गोष्टींना काहीच किंमत उरत नाही. काम वासना शमवण्यासाठी संसार मोडणारे आता पोलिसांनी तिला आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या. मात्र त्या चिमुकाचे संपवलेले आयुष्य परत मिळणार आहे का हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. तुम्हाला या सत्य घटनेबद्दल काय वाटते? तुमचे मत व प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या सत्य घटना ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सावधान रहा, सतर्क रहा, खुश रहा. धन्यवाद.